सुरुवातीला अंडी फेटून घेऊयात ती. अंडी फेटून घ्यायची. हो. ते फेटून घ्यायचं आता. हो, त्याच्यामध्ये हे सगळं टाकून घ्यायचं. ह्याच्यात टाकायचं. बरं, काय लागणार आहे आधी? हे मिरची, मिरचीचा ठेचा, त्याच्यामध्ये लसूण, आलं, लसूण, जिरं आहे. जिरं किती लागणार आहे? ठीक आहे. पुढे मीठ, पुरे इतकं? हो. थोडीशी कोथिंबीर. कोथिंबीर, ओके. आता ह्या पॅनला बटर लावून घेऊयात. बटर लावायचं. तुम्हाला घरी स्वयंपाकात तुमची मुलगी मदत करते? हो हो हो, माझी मुलगी छान स्वयंपाक करते. डोशासारखं त्याला पसरवून घ्यायचं. डोशासारखं त्याला पसरवून घ्यायचं. काय लागणार आहे तुम्हाला आता? आता ह्याच्यावरती आपण ऑमलेट घालायचं आहे. बरं, ती खाली चिकटणार नाही कारण आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये बटर पॅन वरती स्प्रेड करून घेतलंय. आंबोळी ऑमलेट हा एक तसं पाहायला गेलं तर एक कॉम्बिनेशन म्हणता येईल, एक फ्युजन म्हणता येईल असा पदार्थ आहे. हे सगळीकडे आपण पसरवून घेतलं. ऑमलेटला आपण असंच करतो. हो, हे आता पसरलेलं आहे सगळीकडे. त्याच्यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवायचं. वा, झाकण आपण ठेवलंय. बरं, ह्या आंबोळीच्या पिठामध्ये काही अजून घातलं होतं तुम्ही? पाणीच घातलंय फक्त? हो, पाणी आणि चवीपुरतं मीठ घालायचं असतं त्याच्यामध्ये. बरं, मला सांगा, हे जे आपण आंबोळीचं पीठ वापरलंय हे बाजारात पण हल्ली मिळतं? हो, मिळतं. तुम्ही तसं आणलंय का हे घरी करून? नाही, मी घरी केलेलं आहे. बरं. घरी बाहेरच्या पिठामध्ये कदाचित मेथीचे दाणे वगैरे नसतात, पण मेथीचे दाणे चांगले असतात ना म्हणजे शरीरासाठी, म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे मेथीचे दाणे पण घातलेत आणि उडीद डाळ. म्हणजे जर 1 किलो तांदूळ असतील तर त्याला एवढी छोटीशी वाटी उडदाची डाळ घालायची आणि एवढे 2 छोटे चमचे मेथीचे दाणे घालायचे आणि पीठ दळून आणायचं. बरोबर. म्हणजे बाहेर जे आपण दुकानामध्ये मागत फिरतो मल्टीग्रेन आटा दो, मल्टीग्रेन आटा दो, तर असं करण्यापेक्षा हे जर आपण घरच्या घरी दळून आणलं, बारीक केलं तर एक सत्व पण पोटात जातं आणि हेल्दी आपल्याला खाता येतं. तर अशा पद्धतीने केलं तर ते अजून हेल्दी होईल आपल्यासाठी. हेल्दी आणि स्वच्छ, प्रश्नच नाही. स्वच्छ केलेले असतात. बरोबर. मला वाटतं हे आंबोळी ऑमलेट आता तयार झालेलं आहे. खालून झालेलं आहे. बरं, दुसऱ्या बाजूने करायला लागतं? हो, याला मग हे करून घ्यायचं. बरं, ठीक आहे. वाह, क्या बात है. आंबोळी ऑमलेट एका बाजूने तर तयार झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूने तयार होईल 1-2 ते 3 मिनिटं फक्त झाकण ठेवल्यानंतर. बरोबर? फॅन्टॅस्टिक, हेल्दी आणि फार इनोव्हेटिव्ह अशी रेसिपी आहे. पटकन तुम्ही लिहून घ्यायसाठी लागणारं साहित्य आणि कृती. आंबोळी ऑमलेटसाठी लागणारं साहित्य: अंडी, कोथिंबीर, बटर, मीठ, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि भिजवलेलं आंबोळीचं पीठ. कृती: प्रथम बाउलमध्ये अंड फोडून त्यामध्ये मिरचीचा ठेचा, मीठ आणि कोथिंबीर घालून अंड्याचं मिश्रण तयार करून घ्यावं. एका फ्राईंग पॅनवर बटर गरम करून आंबोळीचं पीठ पसरवून त्यावर अंड्याचं मिश्रण घालावं आणि आंबोळी ऑमलेट बनवून सर्व्ह करावं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई,
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय तिका? मला माहिती नाहीये. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.